प्रिय बंधू आणि भगिनींनो, लगेच जळजळ होत असली की काय करायचं, असा बराच वेळा प्रश्न येत असतो. उन्हाळा आला की लगेच जळजळ समस्या मोठ्या प्रमाणात वाढते किंवा उन्हाळ्याची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते. या समस्येपासून आपली मुक्तता कशी करायची किंवा या समस्येला कसं सोडवायचं, असा बऱ्याचशा लोकांना प्रश्न असते. तर जर आपल्या लगेच सारखी जळजळ होत असेल, तर उन्हाळ्यात आपल्याला खूप त्रास होत असेल, तर जो ताक आहे, ताक घ्यायचा आहे आणि ताकामध्ये जिऱ्याची कूट करून टाकायची आहे आणि तो ताक आपल्याला दिवसातून 2 ते 3 वेळा प्यायचा आहे. याच्यामुळे लगेचील जळजळ ही कमी होत असते. तसंच जर त्रास जास्त असेल, तर गुलकंद आहे, गुलकंद खायचा आहे. तो 2 ते 3दा गुलकंद खायचा आहे. त्याच्यामुळे देखील लघवीतील जळजळीचा त्रास हा कमी होत असतो. त्याचप्रकारे जर तुम्हाला लघवीतील जळजळीचा त्रास वाढलेला आहे, सारखा होत आहे, तर आपल्याला काय करायचं आहे, घरी असलेली जिरं, धणे आणि तेवढ्याच प्रमाणात आपल्याला घ्यायचं आहे खडीसाखर. या तिन्ही वस्तूंना बारीक करायचं आहे आणि मध्ये पाणी टाकून ते उकळायचं आणि ते पाणी आपल्याला दिवसातून 2 ते 3दा घ्यायचं आहे, की ज्याच्यामुळे आपल्याला आपल्या लगेचील जळजळ कमी होत असते. आणि हे करत असताना आपण ते मिश्रण आपण पाण्यात भिजू घालून ते पण पिऊ शकतो 2 ते 3 वेळा. नाहीतर तुम्हाला उकडून घ्यायचं आहे आणि उकडून प्यायचं आहे. याच्यामुळे आपल्या लगवीतील जळजळ कमी होत असते. जर तुमच्या सभोवताल किंवा अवतीभोवती पळसाची झाडं असेल, तर त्या पळसाची फुले आहेत, त्या फुलांचं सरबत देखील करून पिल्याने लगवीतील जळजळ ही कमी होत असते. बऱ्याचदा हा आयुर्वेदिक उपाय आहे. हे सर्व आयुर्वेदिक उपाय आहे. हे केल्याने तुम्हाला 100% फायदा होत असतो. हा उपाय पण आपल्याला करायचा आहे आणि दिवसातून 2 ते 3 वेळा करायचा आहे. जी पळसाची फुले आहे, ती देखील फुलं भिजू घालायची आहे आणि ते भिजू घालून त्याचा एक रस निघतो, एक संत्र्या कलरचा किंवा ऑरेंज कलरचा रस निघतो. त्या रसामध्ये थोडीशी खडीसाखर टाकून तो पाणी प्यायचं आहे. लगवीतील जळजळ ही 100% कमी होत असते. परंतु हा उपाय आपल्याला दिवसातून 2 ते 3दा करायचा. ज्याप्रकारे आपण डॉक्टरांचं ट्रीटमेंट किंवा डॉक्टरांचं औषध हे 2 ते 3 वेळा करत असतो किंवा घेत असतो, त्याचप्रमाणे आपल्याला ही देखील घरगुती उपाय हा देखील आपल्याला 2 ते 3दा करायचा आहे आणि आठवणीने करायचा आहे. जर तुमची जळजळ कमी करायची असेल, तर हा उपाय खूप छान आहे आणि याच्याने निश्चित फायदा होत असतो. आणि अशा प्रकारे तसंच जर तुम्हाला लगेच जास्त जळजळ असेल, तर तुम्ही हे दोन्ही उपाय करू शकता. ताकामध्ये जिरं टाकून तो पण पिऊ शकता. त्यासोबतच खडीसाखर, जिरं आणि धण्याची जी कूट आहे किंवा मिश्रण आहे, त्याचं पण द्रावण आपण 2 ते 3दा घेऊ शकतो व याच्यामुळे आपल्याला लगवीतील जळजळ कमी होते. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास तुम्ही नक्की लाईक आणि शेअर करा, कारण हा खरंच खूप उपयोगी व्हिडिओ आहे. आणि आता उन्हाळा लागला की बऱ्याचशा स्त्रियांना किंवा बऱ्याचशा व्यक्तींना लगवीतील जळजळीची समस्या मोठ्या प्रमाणात आढळत असते व ती समस्या कशी घालवायची याविषयी मोठा प्रश्नचिन्ह असतो. तर हा उपाय केल्याने ती जळजळ देखील कमी होत असते. तर माझा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि सर्वांना पाठवा. धन्यवाद.